नमस्कार मित्रांनो, जय सेवालाल. संत सेवालाल महाराज बंजारा लभाना तांडा समृद्धी योजना या अंतर्गत जिल्हा परिषदेला निधी वितरित करण्याबाबत एक शासन निर्णय आलेला आहे. आता या शासन निर्णयाअंतर्गत कोणत्या जिल्हा परिषदेसाठी किती निधी वितरित केला जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या शासन निर्णयामधून घ्यायची आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय 6 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आता प्रस्तावनेमध्ये भरपूर माहिती दिलेली आहे, मात्र जास्त वेळ न घालता आपण सविस्तर शासन निर्णयच बघूया. तर यामध्ये संत सेवालाल महाराज बंजारा लभाना तांडा समृद्धी योजना या लेखा शीर्षांतर्गत अनुदान सन 2025-26 या आर्थिक वर्षात बंजारा लभाना तांड्याअंतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी एकूण 100 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी वित्त विभागाकडून 60% मर्यादेत म्हणजे 60 कोटी निधी प्राप्त झाला आहे. येथील संदर्भ क्रमांक 8 जिल्हा परिषद अकोला यांचेकडून प्राप्त 370 लक्ष म्हणजे 3,70,00,000 लक्ष निधीची मागणी या प्रस्तावाच्या अनुषंगाने एकूण रक्कम 1,48,00,000 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर या सदर निधी अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. आता या निधी अंतर्गत जे काही तांड्यामध्ये विविध विकास कामे आहेत, ही विकास कामे करण्यासाठी हा निधी देण्यात येत आहे. विकास कामे पूर्ण झाल्यानंतर सदर काम संत सेवालाल महाराज बंजारा लभाना तांडा समृद्धी योजनेतून करण्यात आल्याचा नामफलक कामाच्या ठिकाणी ठळकपणे दिसेल अशा प्रकारे लावण्याची दक्षता म्हणजे ती सुद्धा या सूचना यामध्ये दिलेली आहे. मात्र मित्रांनो, तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला जर सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता. धन्यवाद.